शिवानी सोबत घडलेला एक फनी असा इन्सिडेंट खूप आहेत, जो तुझ्या कायम लक्षात राहिला. सगळेच लक्षात राहणार आहेत. एखादा सांग. एकदा असं नुकतंच आम्ही डेट करायला लागलो होतो, म्हणजे घरी माहीत होतं अर्थात, पण कसं कधी कधी व्हायचं की नाईट आऊटला शिवानी घरी यायची, किंवा कारण शूट जर माझं घर तिच्या घरापासून शूटच्या जवळ असलं आणि खूप लेट नाईट असलं तर. आणि एकदा असंच तिचं शूट एक्सटेंड होत 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 खूप पुढपर्यंत गेलं आणि असं 3:30 पावणे 4ला वगैरे ती फ्री होणार होती. त्यामुळे मी निमूटपणे जेवढा वेळ जागता आलं तेवढा वेळ 2-2:30 पर्यंत जागलो आणि मग पॉईंटला म्हटलं आता मी झोपतो. आणि समहाव माझ्याकडनं फोनचा रिंगर ऑन करायचा राहिला आणि त्यामुळे ती शूट संपून माझ्या घराबाहेर आली. 2:30 वाजता तिने मला फोन लावला, मी तो फोन उचलला नाही. तिने डोरबेल वाजवली, ती मला ऐकू गेली नाही. तिने खाली जाऊन वॉचमनवर कडून इंटरकॉमवरनं मला फोन केले, मला ते ऐकू गेलं नाही. आणि मी दुसऱ्या दिवशी 7ला उठल्यावर मी 6 मिस कॉल आणि शिवानी शेजारी नाही आहे हे लक्षात आला क्षणी माझ्या लक्षात आलं की आपण घोडचूक केलेली आहे. आणि मग तेवढंच त्याचं मला प्रायश्चित्तही द्यावं लागलं. काय होतं ते? काही नाही, तिला चांगलं तिच्या सेटवर काहीतरी मी छान खायचं पाठवलं होतं. तू गेलीस परत सेटवर गेलीस? मी माझ्या घरी गेले बिचारी परत आणि मग पहाटे. शूटिंगला गेली. पण म्हणजे बऱ्यापैकी आता तिला चावी देत जा. काय नाही, आता उलट लग्न झाल्याचं मला सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट ही आहे की मी सोडता दुसरी एक व्यक्ती असते जिच्याकडे घराची किल्ली आहे. कारण मी अत्यंत विसरभोळा आहे. मी अनेक वेळा घरची किल्ली घरी विसरून गेलेलो आहे आयुष्यात. त्यामुळे एक आई बाबांकडे मागितलं की ओरडा खावा लागतो. एक हक्काची व्यक्ती आहे जिच्याकडे किल्ली असते आपली, प्रचंड आनंद आहे. आता तू बायोमेट्रिक लावून घे. शिवानीचा मराठी इंडस्ट्री मधला क्रश तू नव्हे किंवा हिंदी मधला कुठलाही चालेल. हिंदीत शाहरुख खान मी म्हणलो तसं, म्हणजे ती वेडी आहे त्याच्या बाबतीत. तिला एकदा आम्ही असं खोटं सांगितलं होतं की एक्सप्रेस हायवेवर जाताना ती झोपली होती गाडीत आणि अगं तू झोपली असताना शेजारनं त्याचा कॉन्वॉय गेला आणि आम्हाला शाहरुख दिसला. असं मी तिला 1.5 वर्ष तिला आम्ही खोटं सांगितलं होतं. आणि मी खूप चिडले होते, मला का नाही सांगितलं. मराठीतला क्रश? मराठीत आय डोंट नो, कारण काय सगळेच आमच्या ओळखीचेच असतात. त्यामुळे असं क्रश वाटण्यासाठी तुम्ही असं लांबून एक मिस्ट्री लागते ना, तसं कोणी नाही आहे, सगळे ओळखीचे आहेत आमच्या. शिवानी कोणता पदार्थ सगळ्यात चांगला बनवते? ती व्हाईट सॉस पास्ता म्हणली, पण व्हाईट सॉस मधलं काही तिला तो सॉस जमलेला आहे आणि ती तो उत्तमरित्या बनवते. शिवानीचा सगळ्यात जास्त आवडणारा हॉलिवूडचा सिनेमा? तिचे सिनेमे बदलत राहतात कारण तिचा कल पुस्तकांकडे जास्त आहे म्हणजे सिनेमांपेक्षा. पण आय एम गेसिंग कारण तिला त्याचं पुस्तकही आवडलं होतं, त्यामुळे अॅना कॅरेनिना नावाचं लिओ टॉल्स्टॉयचं पुस्तक आहे, त्याचा जो सिनेमा आहे तो तिला आवडला होता असं मला आठवतंय. आणि तिचे झोन असतात, म्हणजे तिला एक सिनेमा आवडतो असं नाही, पण तिचा झोन असतो की आज मला अमुक असं बघावं असं वाटतं आणि मग मी ते शोधून काढायचं की तिला त्यातलं काय आवडेल. पण तिला ॲनिमेटेड फिल्म्सही आवडतात. तिला इनसाइड आउट आवडला होता. इनसाइड आउट रोमॅन्टिक फिल्म्स आवडतात? तुम्ही दोघं मिळून मी सिरीज खूप बघतो. ती सध्या आता ब्रिजर्टन नावाची सिरीज बघते जी मी तिला रेकमेंड केली होती. तिला खूप आवडते, खूप सुंदर सिरीज. म्हणजे सुरुवातीचं तिचं असं होतं की यार खूप गर्ली आहे, मला आवडेल का, की म्हणजे असं युजली तिला थोडं एजी गोष्टी आवडतात. कट्टू एक आठवड्यानंतर मला असे मेसेज की ह्या दोघांचं जर आता लग्न झालं नाही तर मला मी बघणं सोडणार आहे वगैरे, असं ती गुंतून बघते त्यात. नाही, छान आहे, खूप छान सिरीज. वी शुड एक्सचेंज कुठल्या सिरियल्स बघायच्या. पण मला पण असा कधी कधी मूड येतो की नाही आज मला ना कुठली तरी मर्डर मिस्ट्री बघायची, आज मला हे बघायचं. अरे आपण ग्रुप करूया ते, आपण एक ग्रुप करून तो, बिकॉज इट इज नाईस ना एकमेकांना कुठले. पण मोस्टली आपण सध्या मी कुठली बघतेय, लॉर्ड ऑफ रिंग्सचं ते बघते आणि ड्यूनची प्रिक्वेल मस्त आहे, मी कालच संपवलं. तब्बू आहे त्यात. हो, लास्ट एपिसोड आता रिलीज झाला त्यात तब्बू आहे. हाच प्रश्न खूप मजेदार आहे. शिवानीला 10वीत किती % होते? माझ्यापेक्षा नक्कीच जास्त असणार, कारण ती अभ्यासू आहे. नाही, कारण तू 10वी पासून तिला ओळखतोयस ना, म्हणून एक्झॅक्ट सांग. हा सांग बघू. बघ नाही तर तू काय माहिती सगळे प्रश्न 10 मी ऑलरेडी दिलेत. मला माझेही आठवत नाहीये 10वीतले मार्क. दॅट इज नो एक्सक्यूज. माझं एक उत्तर चुकलंय, त्यामुळे माझा प्रयत्न आठवण्याचा प्रश्न येत नाही कारण मला माहितच नाहीये, म्हणजे मी कधी विचारलेच नाहीये, त्यामुळे मी तुक्का लावतो. हा चल, मला असं वाटतं 70-80च्या मध्ये, 80 अराउंड 86 82 काही 79. You are going in the wrong direction. Okay, so you are very good student. I was. बघ तू 90च्या पुढे ने, चल 90च्या पुढे ने.
सांगू किती सांग. होते? नाही माहित नाही न्यूनगंड निर्माण होईल माझ्यात थोडासा, पण सांग. तुझे सांग चल. मला माझे नाही आठवत सिरियसली. 50-60 मला 12वीचे आठवत, मला 10वीचे खरंच नाही किती आठवत. होते म्हणजे 12वीला? 12वीला मला 83-84 होते, 83 पॉईंट किती. चांगलं आहे. आर्ट्स मध्ये खूप असतात हे. हो मला 10वीला 94 होते. बघ मी म्हणले तुला 90 पेक्षा जास्त असणार. पण हो, पण 12वीला माझी सिरियल चालू होती आणि मी असं प्रवासात वगैरे अभ्यास केला आणि मी आर्ट्सला होते, त्यामुळे मला 72 वगैरे नाही होते. पण 10वीचेच मार्क बघायचे आपण. हे यांना बेस्ट ऑफ 5 वगैरे लागलं होतं लहान मुलांना. अरे! आम्हाला बेस्ट ऑफ 5 लागलं असतं तर माझे मॅथ्सचे जर गणिताचे जर मार्कच वगळले असते तर मला जास्त मिळाले असते. सिनियर असे वागतात, असं वागायचं. नाही पण खूप मार्क मिळाले होते तिला. खूप. नाही तिची ती अभिनव अभ्यासूच आहे. ह्याच्यात होती ना. अभिनवला होते. अभ्यासूच सगळ्या आहे अभ्यासू मुली ती. होत्या. त्यानंतर तिचं आत्ताही तिचं पाठांतर अत्यंत उत्तम आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.